नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की आपला एक शो येणार आहे. तर त्याचा आता बऱ्यापैकी सगळं शूट झालेलं आहे कंप्लीट आणि त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी इंटरेस्टिंग आहेत. खूप काही लोकांना डेंजर अनुभव आलेले आहेत. तर ते अनुभव कसे आलेले आहेत, काय आलेले आहेत हे तुम्हाला नक्की पाहायला भेटेल. त्याच्यामुळे चॅनलवर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओज पहा. कुठलाही व्हिडिओ स्किप करू नका किंवा कुठलाही व्हिडिओ मिस करू नका. तुमच्याकडनं हा शो मिस होऊ शकतो. त्याचप्रमाणे भरपूर आपले सबस्क्रायबर आहेत. त्या सबस्क्रायबर लोकांनी आपलं कमेंट केलं होतं, सर आम्ही इंटरेस्टेड आहोत तुमच्या शोमध्ये येण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी. तर तुम्हाला यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, नक्की त्याच्यामध्ये भरा आणि त्याच्यामध्ये तुम्ही हायलाईट पॉईंट टाका की तुम्ही शोसाठी फॉर्म भरलेला आहे. अशाच प्रकारे आज आपल्यासोबत जे आपले पाहुणे आलेले आहेत त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्यासोबत घडलेले अनुभव आज आपण ऐकणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव पुष्पक धुमाळ. बरं, आत्ता राहिलं कुठं आत्ता राहिला मी कात्रजला आहे पुण्यात. आणि मूळ गाव? मूळगाव मालेगाव नाशिक. बरं. आणि पुण्यात कधीपासून राहता तुम्ही? पुण्यात असं मी 2021 मध्येच आलो होतो, पण मध्ये-मध्ये 1 वर्ष मालेगावात होतो परत. 1-1.5 वर्ष. आता 24 मध्ये मी परत आलो होतो पुण्यात. बरं. काय कसे-कसे अनुभव घडले? पहिला अनुभवातून सुरुवात कशी होती? अनुभव माझा असा घडलाय माझ्यासोबत अनुभव, की मी जेव्हा मालेगावला गेलो ना, 1-1.5 वर्षासाठी गेलो होतो. आता रिसेंटली गोष्ट आहे काही? रिसेंटली नाही, म्हणजे मागे-मागे मी आधी आलो पुण्यात. 1-2 वर्ष राहिलो कामाच्या सिलसिल्यात माझ्या, आणि त्याच्यानंतर परत मी काही पर्सनल प्रॉब्लेम्स होते म्हणून घरी गेलो. त्या घरी मी अटकून गेलो आणि मला तिथं राहावं लागलं 1-1.5 वर्ष, आणि मला तिथून निघता नव्हतं येत. तर एक दिवस असंच माझ्या एका मित्राशी बोलणं झालं. तो 11वीचा मित्र आहे माझा. तो चाकणला त्याच्या मावशीच्या मुलाच्या फ्लॅटवर राहत होता. आणि त्यांना पण तो फ्लॅट खाली करायचा होता. तो मला म्हणे, "ये म्हणे, आपण पाहू म्हणे फ्लॅट." मी दुसऱ्या दिवशी पुण्याला आलो, चाकणला त्याच्या मावशीच्या मुलाच्या फ्लॅटवर. त्याच्या मावशीचा मुलगा, आम्ही तिघांनी एक फ्लॅट शोधला. एक 2 आर के होता. डबल रूम किचनचाच रूम होता एक छोटासा. रेंटेडने राहण्यासाठी का? हो. रेंटेडने राहण्यासाठी. रेंटेडनेच राहण्यासाठी. आम्ही जॉब करतो इकडं, सेल्समध्ये आहे. तर त्या हिशोबाने रुबीनगरमध्ये एक फ्लॅट पाहिला होता आम्ही. तर तो फ्लॅट कसा होता, की डबल रूम किचन होतं. एक हॉल, एक रूम आणि एक छोटंसं किचन होतं, आणि त्याच्यासमोरच बाथरूम होतं. पण त्या किचनला लागून नाही का एक खिडकी होती मोठी, आणि त्या खिडकीच्या मागे एक मोठा नाला होता. आणि तो खूप हॉरर होता. असं की रात्रीचं तर लाईटच नाही तिथं, जास्त घरं पण नाही आजूबाजूला, आणि तो रूम पण असा खूप आतमध्ये जाऊन, गल्ली बोळांमधून जाऊन एका बोळीत होता नाही का, असा तो रूम मध्ये जाऊन, आणि त्याच्यावरून होतं. म्हणजे पायी जायला जागा, बस गाडी पण नाही टाकता येईल, गाडी लावायला बाहेर. ही छोटी वाट म्हणजे? हां, छोटी वाट बाहेर लावावं लागत होती. तर आणि त्या मागे नाही का तो नाला होता. तो नाला पूर्ण सुक्का कचरा वगैरे राहायचा, आणि त्याच्यातून आपलं गोगलगाय वगैरे विचित्र प्रकारचे किडे वगैरे यायचे. त्या रूमची त्या बाथरूमची भिंतीला असा मोठा क्रॅक होता. असं वाटायचं की कधी पडून येईल आणि कधी नाही. अरे बापरे! जुनं बांधकाम होतं खूप? जुनं बांधकाम. बट आम्ही काय 20-21 वय होतं. आपल्याला राहायचं आहे म्हटलं, आणि आपलं तेव्हाच आत्ता बी जीव तेवढा घाबरत नाही. पण म्हटलं राहू तात्पुरतं. तर भाऊ पावसाळा मूळ मुद्दा म्हणजे पावसाळा सुरू होता, तर आम्हाला फ्लॅट नव्हता भेटत दुसरीकडं कुठं. याच्यामुळे आम्ही तिथं झालो शिफ्ट, मी आणि मनीष. आणि तो जयदीप, त्याच्या मावशीचा मुलगा, तो 2-3 दिवस राहिला आमच्यासोबत, आणि तो गेला गावाला परत. त्याने रूम खाली केला. तर तिथे नाही का हळूहळू स्लोली असे एक्सपिरियन्सेस यायला लागले ना. एकदा मी झोपलेलो, मला स्वप्न पडलं की मी उठायचा प्रयत्न करतोय, पण मला उठता नाही येते. मी माझ्या मित्राला आवाज देतोय, तर तो नाहीच माझ्या बाजूला. आणि मी उठलो, पण मी झोपलेलोच. असं 2-3 वेळा मला भास झाला, मी उठलो स्वप्नातच. आणि जेव्हा फायनली उठलो, तेव्हा पाहिलं तर तो खरंच माझ्या बाजूला झोपलेला नव्हता. म्हणजे तो झोपताना आम्ही जेव्हा होतो रूममध्ये, तर तो होता माझ्या बाजूलाच, आणि माझ्या अगोदरच झोपून गेलेला होता. पण ते मला झोपेत स्वप्नात तर नाही माहिती पाहिजे ना. त्या हिशोबाने ते तर झालं. मी म्हटलं काही नाही झालं, असं सोडा विषय. हे झालं. काही दिवसांनी परत असं झालं की तो गेला होता कोणाला तरी भेटायला, त्याच्या मैत्रिणीला भेटायला का काहीतरी. रात्रभर बाहेर होता तो, आणि मी रात्रभर एकटा घरी होतो. एक तर
कधीतरी रात्रीचं झोपतो आम्ही, म्हणजे रात्रभर झोपणंच होतच नाही. 4-4:30ला रोजचं झोपणं राहायचं. आणि हेडफोन्स लावून मी कंटिन्यू मूवीज वगैरे बघत राहायचं लॅपटॉपवर माझ्या. तर असंच त्या दिवशी मी मूवी बघत होतो हेरिडेटरी, आणि मला दरवाजा वाजायचा आवाज आला. मी म्हटलं मूवीमध्ये. मग मी परत आवाज आला मला, तर मी हेडफोन काढून चेक केलं, वाट पाहिली थोडी, काही आवाज नाही आला. हेडफोन लावला, हे मूवी चालू केलं, परत आवाज आला मला एक 5 मिनिटांनी, आणि डायलॉग चालू तिथं. आणि त्याच्यात बी रिॲक्शन नाही ना, कळतं आपल्याला मूवीमध्ये बाहेरून आवाज येतोय. मग मी काढले 2 मिनटं हेडफोन ठेवले आणि बसून घेतलं. म्हटलं पाहू आवाज काय सीन आहे नेमका. आवाज तर इतका क्लिअर आवाज दरवाजा वाजवायचा येतोय. मी गेलो, आवाज आला, परत मला आला आवाज दरवाजा वाजवायचा क्लिअर. मग मी गेलो चेक करायला. मी गेलो, दरवाजा उघडून पाहिला, समोर कोणी नाही. मी जरासं बाहेर डोकावून पाहिलं, तर ती जी बोट जिथं संपते ना बारीकशी जागा, तिथं एक अशी बाई अशी फिगर उभी होती. बाई काय ते सांगता नाही येणार, पण असं दुपट्टाने आपण काय म्हणतो त्याला, पदर घेतला होता माझा. पदर घेतलेला होता, आणि व्हाईट साडी होती लई, पण हातात बांगड्या लाल होत्या पूर्ण, असं जुडा, आणि तिचे फक्त डोळे दिसत होते मला, आणि ती एकटक माझ्याकडे पाहत होते. आणि असं मी घाबरत नाही लवकर, म्हणजे आत्ता पण माझ्या अंगाला असा काटा आला ते आठवलं तर. मी घरात पळालो डिरेक्ट, दरवाजा बंद केला, कडी लावली, हेडफोन लावले, हनुमान चालीसा लावली याच्यावर, आणि मी झोपलो त्या रात्री. म्हणजे झोप तर लागलीच नाही. झोपण्याचा प्रयत्न केला, वाट बघितली पहाटेची. सकाळी दुसऱ्या दिवशी तो आला, त्याला सांगितलं असा असा विषय, असं तसं. मग नाही का हळूहळू ह्या गोष्टी विचित्र व्हायला लागल्या. म्हणजे कशा प्रकारे, काय काय गोष्टींमुळे तुम्हाला वाटलं की हे विचित्र होतंय म्हणून? आम्ही दोघी बेडरूममध्ये बसलेलो, आम्ही दोघी मूवी पाहतो एकच लॅपटॉपमध्ये, आम्ही दोघीच घरात. आणि किचनमध्ये बाथरूममध्ये बादली मग्गा पडायचा आवाज येतोय. असं काही मांजर वगैरे पण नव्हती, कधीच पाहिली नाही आजपर्यंत, कधीच पाहिली नाही त्या रूममध्ये, काहीच नाही. फक्त बारीक बारीक किडे राहायचे, ज्यांच्याकडून काही पडणार नाही. कधी दरवाजा वाजवायचा आवाज. ती जी खिडकी होती ना, ती आम्ही आठवणीने बंद करायचो. म्हणजे ती चुकून उघडी दिसली तर जीव घाबरायचा, असं बंदच करून द्यायचो त्याला, पण ते आपल्याला उघडून जायचे. कितीतरी वेळा ती खिडकी उघडी राहायची, म्हणजे आम्ही उघडायचं कणीच नाही आमच्या दोघांपैकी, ती उघडी राहायची. एकदा तसंच तो जयदीप आलेला होता परत, नाही का, त्याच्या मावशीचा मुलगा, तो येत जात राहायचा आमच्याकडं. तो आला, आणि त्याला सांगितलं असं असा विषय, अबे भाई असा असा विषय हे होते म्हणे, तोच जळगावचा आता. आणि तो मला म्हणतो, हा म्हणे, मग काय? म्हटलं मग काय म्हणजे काय? मग अरे तुम्ही जेव्हा आपण शिफ्ट केलं त्या दिवशीच मला असं जाणवलं होतं म्हणे, काहीतरी अशी भीती वाटली होती म्हणे. म्हटलं सांगायचं नाही रे, काही होत नाही पुष्कळ म्हणे, घाबरायचं नाही म्हणे, असं तसं, आम्ही लहानपणापासून पाहत आलो आहे, त्याचं काय ते असेल तो. मला तसं म्हणे, पण आपल्याला काय, आपला जीव घाबरतो आता. जयदीप होतो, मी होतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रूममध्ये. मनीष संध्याकाळी गेलेला होता, तो काहीतरी गेलेला होता कामाने, शोरूममधूनच येत होता. आय थिंक शोरूममधून यायला त्याला लेट होत होता, तर आम्ही चिकन आणलं. तो जयदीप आलेलं होतं, आम्ही चिकन आणलं. चिकन बनव म्हटलं, मनीषला फोन केला, तो म्हणे मला यायला 9-9:30 वाजतील. आम्ही 7-7:30ला मॅरिनेट वगैरे करून ठेवलं. 8-8:30 वाजले, घेतलं बनवायला. कुकर लावलं, कुकरमध्ये पिवळं पाणी आपण शिजवतो, कांदा वगैरे हळद टाकून, ते शिजवायला लावलं. कुकर शिजू राहिलं, ते 1 शिट्टी झाली, 2 शिट्टी झाली, दरवाजा वाजवायचा आवाज आला आम्हाला. टायमिंग काय झालं असं साधारण? 9, पावणे 9 वाजले असते. तर त्यावेळेस लोक जागे असतील ना आजूबाजूला वगैरे? असतील आजूबाजूला लोक जागे, पण आम्ही कधी आजूबाजूच्यांशी म्हणजे नव्हतंच कधी संबंध बोलण्याचा, आणि जास्त लोक नाही राहायचे गल्लीत. बारीक बोळ होती बाहेर, पण जिथं आम्ही गाडी लावायचो ती पण बारीक बोळ, आणि त्याच्या बाहेर जाऊन रस्ता लागायचा. तर इथं एवढं काही हे वर्दळच नाही. असं दरवाजा वाजला, जयदीपला म्हटलं तू जाय उघड म्हटलं दरवाजा. तो नाही, मी नाही उघडत म्हणे, तूच जाय. तो काहीतरी PUBG खेळत होता.
मी गेलो, कडी उघडली हे दरवाजाची, कुकर ब्लास्ट झाला आहे जोरात. कुकर ब्लास्ट झाला. हा पाहिलं काय झालेलं आहे. तिथं जाऊन पाहतो तर फक्त वरती छताला ते पाणी लागलेलं, पिवळं पाणी, पूर्ण आजूबाजूला पाणी सांडलेलं. एक पीस नाही दादा. अरे बापरे. 1 किलो चिकन आणलं होतं आम्ही 3 जणांच्या हिशोबाने. एक पीस नाही चिकन सगळं. गेलं कुठं सगळं? त्याचा हे अजून लागला नाही, गेलं कुठं सुख सगळं. त्या दिवशी म्हणजे आम्ही कुठं नाही शोधलं, आम्ही बाथरूममध्ये जाऊन शोधू राहिलो कुठं कुठं. ती खिडकीजवळच किचन होतं, तर खिडकीच्या बाहेर पण जाऊन डोकून पाहू राहिलो. एक पीस नाही. त्याच्यात विचित्र गोष्ट म्हणजे खिडकी परत उघडी. खिडकी आम्ही बंद करून ठेवायचो आणि खिडकी उघडी होती. मग काय मांजर वगैरे काय असं आलतं का आतमध्ये? मांजर कधीच पाहिली नाही मी तिथं. मी नाही पाहिली आहे कधीच मांजर तिथं. किडे वगैरे राहायचे, विचित्र विचित्र इन्सेक्ट्स राहायचे, पण असं मांजर किंवा कुत्रे वगैरे भुकायचे बाहेर, पण आतमध्ये कधीच. ते नाल्यामध्ये राहायचे नाही का ते असे. ते चढून येणंच तेव्हा तसं त्यांच्यासाठी हे नव्हतं शक्य. मनीष आला, तो दुसरा आमचा मित्र शोरूमवरून, त्याला असा असा विषय सांगितला. भाऊ म्हटलं असं असं चालू. तो आणि मला पण त्याला बोललो, म्हटलं याला सांग. तर आमचा लय वेळा डिस्कशन झालं होतं नाही का, असं हे काय चालू आहे काय. रूम मालकाला एकदा दोनदा बोलून झालं होतं. ते जे तुम्ही म्हटलं की चिकन उडालं वरती आणि ते गायब झालं वगैरे, त्यावेळेस तुमच्यासोबत तुमचे मित्र पण होते बरोबर? तर हा सगळा इन्सिडेंट तुमच्यासोबतच घडत होता का तुमच्या मित्रांबरोबर पण काय घडत होता? हो, मित्रांबरोबर पण म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय, आम्ही दोघी जेव्हा रूममध्ये राहत होतो तेव्हाही आम्ही दोघे असताना पण घडत होतो. म्हणजे मी नव्हतो एकदा, तो एकटाच होता. हे त्याने मला सांगितलं होतं लई, की मी मग गावाला गेलो होतो माझ्या. 2 दिवस तो एकटा रूमवर होता. जयदीप पण नव्हता, तो दुसरा मित्र आमचा. तो रूममध्ये कॉलवर बोलू राहिला. त्याला असं जाणवलं की दुसऱ्या रूममध्ये कोणीतरी उड्या मारत आहे. आवाज येतो म्हणजे बाजूच्याच रूम मध्ये? बाजूच्याच. असा रूम आमचा, दोन दोन रूममध्ये एक भिंत फक्त, बाकी रस्ता सरळ पूर्ण असा होता. बाजूच्याच रूममध्ये कोणीतरी उडी मारतंय किंवा धडधड धडपड असा आवाज आला. त्याने जाऊन पाहिलं, कोणीच नव्हतं. वळून पाहिलं, खिडकी परत उघडी. त्याने ती बंद केली. ती खिडकी जी होती ना, ती खिडकी उघडी राहायचीच. म्हणजे ते असं कधी काही झालं ना. आणि तो येऊन बसला, त्यांनी फोन घेतला त्याचा, बाहेर गेला. बाहेरून त्याने दरवाजाला कडी लावली, कुलूप लावली. तो एकटाच होता. तो म्हणे बाहेर जाऊन बोलतो. तो असा पायऱ्या उतरला आहे, त्याला धाड 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 मधून दरवाजा ठोकायचा आवाज आलाय. मग असं त्याच्यासोबतही घडलंय. असं नाही की फक्त माझ्यासोबत घडत होतं. आम्ही एक दिवशी डिस्कस केलं, म्हटलं करायचं, म्हटलं रूम खाली करू. रूम मालकाला पण बोलून झालं 2दा. म्हटलं तो पण काही विचार नाही करत आहे. तो बी वरच्यावर काहीतरी उत्तर देऊन द्यायचा, मिटवून टाकायचा विषय. आम्ही म्हटलं रूम आपण खाली करू. आम्ही रूम शोधायला लागलो. आणि रूम शोधता नाही का, एक दिवशी डिसेंबरचा टाईम होता. म्हणजे ही गोष्ट असेल ऑगस्टमध्ये. आम्ही त्या रूममध्ये शिफ्ट झालो होतो ऑगस्ट 7-8ला. आणि डिसेंबरमध्ये नाही का, असं 12-13 डिसेंबर होतं. आणि रूममध्ये आम्ही दोघी घरात निवांत. दरवाजा वाजला. आम्ही म्हटलं नाही बघायचं आता. आम्हाला अंदाज होताच. म्हटलं हा ज्या पद्धतीने वाजतोय, म्हटलं नाही बघायचं. म्हटलं आता जोर जोरात वाजायला लागला दरवाजा. मग आम्ही दरवाजाकडे गेलो. म्हटलं दरवाजा उघडून राहिलं कोणी, ठीक आहे, बाहेर चाललं जाऊ. म्हटलं नाही तर दरवाजाची कडे लावू मधू बाहेरून. लॉक बी खातात आधीच घेऊन घेतला. दरवाजाची कडी उघडा वाहत खिडकी वाजायला लागली जोरात. आणि दरवाजा उघडतोय तर दरवाजा उघडू नाही राहिला. खिडकी वाजते जोरात, दरवाजा उघडू नाही राहिला. मनीष गेला. माझी तर हिंमतच नव्हती. तो मनीष गेला हिंमत करून. त्याने ती खिडकी उघडली. खाली नालीमध्ये
तशीच तेच सेम बाई त्याच्याकडे अशी पाहू राहिली, एकदम डोळे मोठे मोठे, बाकी होतं नाक ते तसंच सेम, काहीच दिसून नाही राहिलं, हातामध्ये जोडा त्याच्याकडे पाहत होते. म्हणजे ते हात वर गेला, ये 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 असे असे असं त्याला बोलवत होते ते. इकडे दरवाजा उघडला, त्याला माझ्या म्हटलं दरवाजा उघडला, आम्ही दोघांनी रूममधून पळालोय, आम्ही गाडी काढून लांब गेलो आणि दुसऱ्याच दिवशी तो फ्लॅट खाली गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजे रूम मालकाला आमच्या माहिती पण नाही, त्याला माहिती पण नसेल हे पोरं गेले कधी, कसे गेले, त्याचा नंबर ब्लॉक, मग तुमचं डिपॉझिट वगैरे कसं काय तुम्ही सगळं सोडून दिलं. बापरे, म्हणजे एवढं भयंकर होतं प्रकरण होतं. हा, डिपॉझिटचा शॉर्ट बी असा होता की तो रूम लास्ट मंथचा आमचा रेंट बाकी होतं, तर त्याच्यामध्ये ते थोडं कट झालं. पण बाकीचे राहिलेच ना पैसे त्याचं पाहायला गेलं तर. तर काय, मग तुम्ही सगळे तिकडून त्याच दिवशी का दुसऱ्या दिवशी निघून गेले तुम्ही? दुसऱ्या दिवशी निघालो आम्ही. त्या दिवशी रात्रभर तो बाहेर थांबलो, म्हणजे मंदिरात वगैरे जाऊन थांबलो. पण म्हणजे तुम्हाला एवढी भीती वाटली होती तुमच्या जीवाची? जीवाची, हां तसं म्हणता येईल. म्हणजे ती एनर्जी राहते ना दादा, जेव्हा तुम्ही तिथं ते सांगता नाही येत असं शब्द. बरोबर, शब्दात नाही व्यक्त होत आहेत. हां, ती भीती कसली होती, जीवाची होती का काय होती ते नाही, पण भीती वाटत होती ना ते एक. बरं, मग त्याच्यानंतर तुम्ही काही चौकशी वगैरे केली का, की ती काय व्यक्त होती किंवा ती जी एनर्जी होती ती एक्झॅक्टली काय होती किंवा काय तो आत्मा होता, काय माहीत पडलं का तुम्हाला? आणि नाही का, म्हणजे आता जिथं आमचं वर्कप्लेस होती तिथून जो दुसरा रूम घेतला, तर रस्त्यात हा एरिया लागायचा असतं, जाता येतं. हां जाता येतं. तर आम्ही नाही का असंच एकदा एका टपरीवर, म्हणजे ज्या चहाच्या दुकानावर आम्ही रोज जायचो, तिथे गेलो, त्यांना विचारलं नाही का आम्ही एकदा, म्हणजे आम्ही आमचं असं बोलणं नव्हतं, त्याचं मनीषचं होतं बोलणं, तर त्याने विचारलं त्यांना की बा असं असं घडलं बा आमच्यासोबत इथल्या ह्या रूममध्ये. त्यांनी विचारलं चहावाल्याने कोणता रूम, त्याला सांगितलं असं असं या मंदिरापासून इकडे गेल्यावर तू तिथं ते बिल्डिंगमध्ये तो रूम आहे, ते माग नाली वगैरे. त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही रूम घेताना म्हणे चौकशी करून घ्यायला पाहिजे म्हणे आजूबाजूला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे. अहो दादा म्हटलं, पावसाळा होता, आम्हाला असाच रूम भेटत नव्हता, आणि जरा आमचा डिपॉझिटचा पण विषय होता, जरा पैशांचं हे होतं, तर त्या हिशोबाने आम्हाला तो रूम परफेक्ट भेटला, आम्ही जॉईन करून घेतला तो. त्याने आम्हाला सांगितलं की जवळपास 1.5 ते पावणे 2 वर्षांनी, अडीच पावणे 2 वर्ष आधी तिथे कपल राहायला आलं होतं, UPचं का कुठलं तरी होतं ते, म्हणजे घर सोडून लग्न करून येऊन राहत होते. आणि सगळं हे होतं, चांगलं होतं सुरुवातीला, पण मागून त्यांच्यात वाद व्हायला लागले आणि काहीतरी. पण अचानक नाही का, तो माणूस चालला गेला म्हणे, कोणीतरी पाहिलं होतं त्याला जाताना, बॅग भरून दरवाजाला कुलूप लावून चालला गेला. पोरगासाच होता म्हणे, माणूस पण नाही. आणि तो गेला, त्याची बायको पण नाही दिसत होती कुठं. लोकांनी काही लक्ष दिलं नाही, काय आपल्याला काही घेणं देणं म्हणे. पण मागून जसा वास वगैरे यायला लागला, तिथं वास वगैरे सुटला घाण असा. आणि आमची बिल्डिंग अशी बाजूला एक झोपडपट्टी टाईप होतं, त्या नाल्यालाच लागून नाही का. तर झोपडपट्टीवाल्यांनी पाहिलं, एक ते 2-3 कुत्रे तिथं काहीतरी ती गोणी कतरू राहिले, गोणीतून काहीतरी काढू राहिले, आणि मग तो वास सुटला. कुरतडत होती म्हणजे कुरतडत होते, दातांनी कतरून पार त्यांनी फाडलीच होती, त्याच्यातून त्यांना हात वगैरे पण दिसला होता एका डेड बॉडीचा, असं ते सांगताय. मग पोलिसांना बोलवलं, ते कळालं की तिने त्या बायकोला मारून सनी तिथे टाकून दिलं होतं. ती वस्ती पण अर्धी खाली होऊन गेली होती, म्हणजे ते जे राहत होते ज्यांना आता काही सवय राहते. पण भरपूर लोक तिथून सोडून तर चाललेच गेले होते, आणि ह्या बिल्डिंगमधले पण अर्धे फ्लॅट खाली होऊन गेले होते. भरपूर लोकांनी तिथं तो एक्सपिरियन्स केलेला होता, भरपूर म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांनीच. बऱ्यापैकीच. तसं ते कळालं, पण परत त्या वाटेला कधी गेलो नाही आम्ही, त्या रूमकडं पण गेलो नाही कधी. मग ते तुमचं जे चिकन वगैरे जे गायब झालं ते एक्झॅक्टली कळलं का? ते एक्झॅक्टली तो काय प्रकार होता ते? तो कळालाच नाही ना प्रकार. हे तर अशा भरपूर गोष्टी कळाल्या नाही, आता काय. फक्त एवढंच कळलं की तिकडे त्या म्हणजे कपलच्या पैकी एक बाईला तिथं मारून टाकलं, हां एवढंच. म्हणून तिचं तर अस्तित्व असेल असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे? हां
असं ते चहावाल्याने आम्हाला सांगितलं होतं. बरं, मग त्याच्यानंतर तुम्हाला काय त्रास झाला का तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना वगैरे? नाही, त्यानंतर आम्ही शिफ्ट केलं. म्हणजे तुम्ही लवकरात लवकर गेले म्हणून तुम्ही वाचलात. हां, असं म्हणता येईल. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हा होता पुष्पक सरांसोबत घडलेला अनुभव. अनुभव खूपच भयानक होता. म्हणजे अनुभव एवढा भयानक होता की त्यांना शब्द सुचत नव्हते की कसं सांगावं, काय सांगावं. तरी त्यांनी बऱ्यापैकी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पुष्पक सर हे जे आहेत, हे बाईकवर आलेले आहेत. एवढा धो-धो पाऊस होता तरी पण ते भिजत आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं मनःपूर्वक धन्यवाद सर, की तुम्ही एवढ्या पावसात भिजून आपल्याकडे आलात. आणि सरांसारखं जरी तुम्हाला जर तुमचे अनुभव सांगायचे असतील तर नक्की आम्हाला कमेंट करा किंवा गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे ती भरा किंवा इंस्टाग्रामला पण तुम्ही DM करू शकता. या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आज आता आपण इकडंच थांबूयात आणि भेटूयात आपल्या शोमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.